हे बघा, मस्त चटपटीत आंबे डाळ तयार झालेली आहे. चवीला एक नंबर लागते. नमस्कार, मी कविता's टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण मस्त खमंग चटपटीत आंबे डाळ कशी करायची ते पाहणार आहोत. याला कोणी कोणी कैरी डाळ पण म्हणतात. चैत्र महिन्यात चैत्र गौरीच्या पूजेला आंबे डाळ व पण्याचा प्रसाद केला जातो. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे. ही आंबे डाळ चवीला खूपच छान लागते. यामध्ये हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ही हाय प्रोटीन आहे. उन्हाळ्यामध्ये बाजारात खूप छान कैऱ्या मिळतात. कैरीचे आपण बरेच पदार्थ बनवतो, जसे कैरीचे पणे, कैरीची लुंजी, आंबे डाळ. यामुळे उन्हाळ्यात 2 घास जेवण जास्त जाते. चला तर वेळ न घालवता चटपटीत आंबे डाळ कशी करायची ते पाहूया. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ते निशुल्क आहे. त्यासाठी मी एक छोटी वाटी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. हिला बघा, 5 तास मी छान भिजवून घेतलेली आहे. आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून मग 5 तास भिजवलेली डाळ आहे. एक छोटी कैरी किसून घेतलेली आहे. फोडणीसाठी मी हळद, मोहरी, हिंग, साखर आणि डाळीमध्ये वाटण्यासाठी आलं आणि मिरची, मीठ आणि कोथिंबीर घेतले. हे पाही, आपली डाळ मस्त 5 तास मस्त भिजून गेलेली आहे. बघा, भिजलेली डाळ आहे छान. आपली ही अशी मोडल्या जाते, मस्त छान भिजलेली आहे. यातलं आपण आता पाणी पूर्ण काढून घेऊया. आपल्याला पाणी अजिबात नकोय डाळ वाटताना. पूर्ण पाणी नितळून मग आपण वाटून घेऊया. डाळीमधलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता ही यात मी डाळ घालते. वाटतानाच मी यामध्ये एक मिरची घालते आणि थोडं आलं मी असं किसून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं व्यवस्थित वाटलं जाईल. ही डाळ आपल्याला खूप अशी बारीक वाटून नाही घ्यायची आहे, थोडी रवाळच अशी वाटून घ्यायची आहे. पहा, आपली डाळ ना अशी छान रवाळ वाटून घेतलेली आहे. अशी एकदम बारीक पेस्ट नाही केलेली आहे. मस्त. आता मी भांड्यामध्ये काढून घेते. डाळ मी भांड्यात काढलेली आहे. आता मी याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालते. थोडीशी चवीपुरती साखर घालते, कारण आपण कैरी वगैरे टाकणार आहे ना याच्यामध्ये, तर छान आंबट गोड अशी चव लागली पाहिजे त्याची. किसलेली कैरी टाकते याच्यामध्ये. हे पूर्ण असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. चव घेऊन तुम्ही काही कमी जास्त तुम्हाला मसाले वगैरे वाटले, तिखट जरा तर मीठ कमी वाटलं वगैरे, तर तुम्ही परत घालू शकतात आणखीन याच्यात चव घेऊन. हे छान मी पूर्ण जे घातलेलं होतं ना, कैरी वगैरे, साखर सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा, मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे. याच्यामध्ये मी थोडी आता मोहरी घालते. कढीपत्ता, हिंग घालते. आता गॅस बंद करून मग मी याच्यामध्ये थोडी हळद घालते. गॅस बंद करूनच तुम्ही हळद घाला, नाही तर मग हळद तुमची करपेल. आता आपण ही गरम गरम फोडणी याच्यामध्ये घालून घेऊ. हे सर्व छान मिक्स करून घेऊया. पूर्ण हळदीचं मिश्रण सगळीकडे लागलं पाहिजे आपल्या डाळीला वगैरे. मस्त चवीला इतकी सुंदर लागते ही डाळ. चैत्र महिन्यात ना ही डाळ करत असतात चैत्र गौरीला. आंबे डाळ म्हणतात कोणी याला, कोणी कैरी डाळ म्हणतं याला. आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया. पुन्हा छान मिक्स करून घेऊ. आता आपली पूर्ण आंबे डाळ तयार झालेली आहे. अगदी करायला सोपी आहे, पटकन होणारी, पण चवीला तितकीच छान लागते. ही जेवणामध्ये तोंडी लावायला तर खूप छान लागते आणि मला तर तशीच आवडते खायला. नुसती चमच्याने घेऊन खायला पण खूप सुंदर लागते ही डाळ. तर तुम्ही ही डाळ नक्की बनवा. कशी झाली मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.